हॅलो फ्रेंड्स, माझ्या नवीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज शर्ट कसं फोल्ड करायचं आज ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम मी एक शर्ट घेतला आहे. त्या शर्टच्या मी पूर्ण बटन लावून घेणार आहे. तर माझ्या कोणी नवीन चॅनल आहे तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आता मी हे पूर्ण बटन लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही कपाटामध्ये सुद्धा एकदम व्यवस्थित असं बारीक घडी ही शर्टची घालून व्यवस्थित ठेवू शकता. तर चला आपण आता पहिल्यांदा हे सर्व बटणं लावून झालेले आहे. आता मी शर्टला व्यवस्थित हाताच्या साईडने व्यवस्थित करून घेणार आहे आणि उलट्या साईडनी शर्टला मी ठेवणार आहे. आता ही उलटी साईड आपली पाठीमागची साईड आहे, तिला मी आता व्यवस्थित करून घेणार आहे आणि अर्ध फोल्ड करून घेणार आहे. कॉलरच्या जिथवर कॉलर आहे त्या कॉलरपर्यंत आपण अर्धा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित समान करून घ्यायचं आहे. नंतर हाताची बाही घ्यायची आहे एका साईडची, ती बाही तिरपी करायची आहे त्रिकोणी आकारामध्ये. इकून पण आपण तिरपी ठेवायची आहे. व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. नंतर जिथे आपली कॉलर आहे ना, कॉलरच्या पूर्ण अशी सरळ खाली आपण एक घडी मारून घ्यायची आहे. इथून पूर्ण आपण अर्धी कॉलरची घडी मारून घ्यायची, व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. आता इकडच्या साईडने बी आपण फोल्ड करून घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत आपले कॉलर आहे ना त्या कॉलरपर्यंत आपण पुन्हा अर्धी घडी मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण ही घडी मारून घ्यायची आहे. आणि ही कॉलर आहे ना, त्या कॉलरमध्ये आपण जी घडी मारलेली आहे ती कॉलर आपण तिथे फिक्स करणार आहोत. तर अशी बारीक घडी घालून तुम्ही कुठे फिरायला गेले तर तुम्ही अशा पद्धतीच्या बारीक घड्या घाला, खूप शर्ट पण बसतील व्यवस्थित. बघू शकता तुम्ही किती छान घडी वाटत आहे. त्याला व्यवस्थित समान करून घ्यायचं आहे. पाठीमागचा व्यवस्थित भाग मध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर हे बघा, हे आपली शर्ट व्यवस्थित घडी करून आपली आता हा तयार आहे. अजून दुसरी ही आपण पडदा असा लावलेला असतो दोन्ही साईडने, तर मध्ये गॅप पडतो. तर हा पडू नये म्हणून आपण दुसऱ्या पद्धतीने आपण पडदा सेट करून घेणार आहोत. इकडे मी पडदा खोलून घेणार आहे. आता मी पडदा काढून घेतलेला आहे. आता खाली ते जे हुक आहे ते हुक पण काढून घेणार आहे आणि पूर्ण पडदे ते आपण पाईपमधून काढून घेणार आहोत. आता मी तुम्हाला सांगते पडदा कशा पद्धतीने सेट करायचा आहे. आता मी हे 2 पडदे आहे, आता याला दोन्ही व्यवस्थित करून घेत आहे. एक पडदा उलट्या साईड म्हणजे तिकडे तोंड करून ठेवायचं आहे आणि एक पडद्याचं तोंड इकडे करून ठेवायचं आहे. एक खालच्या साईडनी उलटा ठेवायचा आहे, म्हणजे उलट्या साईडनी तिकडे तोंड करायचं आहे आणि एक वरचा पडदा हा या साईडनी ठेवायचा आहे. असे करून मी सर्व पडदा व्यवस्थित आता सेट करून घेणार आहे, जेणेकरून किती पण हवा आला तरी तुमचा पडदा जागीचा हलणार नाही, एकदम व्यवस्थित असा सेट होईल. आता मी पाईपमध्ये हे सर्व टाकून घेणार आहे. आता हे सर्व पाईपमध्ये मी हा दोन्ही पडदे टाकून घेणार आहे. व्यवस्थित करून आपण ते आता खिडकीला पडदा व्यवस्थित सेट करणार आहोत. आता तुम्ही बघू शकता किती भारी वाटतं आहे का तुम्हाला. 2 पडदे आहे तर पूर्ण असा एकच पडदा वाटत आहे. तर आपला आता हे पडदा पाईपमध्ये टाकून झालेला आहे. आता आपण याला भिंतीला आपण फिट करणार आहोत. आता हे आपले टाकून झालेले आहे. आता मी हे हुक आता पाईपमध्ये अटकून फिट करून घेणार आहे आणि आता आपण याला भिंतीला सेट करणार आहोत. आता हे बघा,
हे बघा भिंतीला मी आता पाईपवरती लावून घेतला आहे खिडकीला. तुम्ही बघू शकता पडदा. हे बघा इथे मी आता त्याला दोन्ही एकत्र करून ॲड केलेलं होतं. तर तुमचं किती हलवलं तरी पडदा हलणार नाही, एकदम व्यवस्थित असा दिसेल. दिसायला बी किती भारी दिसतो बघा. तर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.